ही शिवमहापुराण कथा शिवभक्तांचं कल्याण करते, पण एखाद्या विष्णूच्या भक्ताचं कल्याण या शिवमहापुराण कथेनं केलंय का? एखाद्या वैष्णव भक्ताच्या जीवनातली अडचण शिवमहापुराणनं संपवली का? कारण आता लोक भक्ती करत असताना भक्तीमध्ये भेद निर्माण करतात, शिव आणि विष्णू. सूतजीनं सांगितलं, शिवमहापुराण कथा शिवभक्तांचं कल्याण तर करतेच, पण शिवमहापुराण कथा वैष्णव भक्तांचं सुद्धा कल्याण करते. म्हणजे ही कथा घेत असताना निलेश दादा कुठं बसलेले असतील तर त्यांची माझी चर्चा झाली होती. म्हणे दीदी, वारकरी संप्रदायाला अनुसरून इथे बाबांच्या गुलाबबाबांच्या या इथे कार्यक्रम चालतो, मग शिवकथा ऐकल्यानंतर असं काही शिवभक्ती विष्णुभक्ती असं काही होईल का? म्हटलं तसं अजिबात काही नाही, कारण हे देव वेगळे नाहीच, हे दोन्ही एकच आहेत. हरिहरा भेद नाही करू नये वाद. हरिहरा भेद 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 हरिहरा भेद. नाही नका करू वाद, नाही नका करू वाद, नाही नका करू वाद, नाही नका करू वाद. हो एक एकाचे हृदयी, 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 हो एक एकाचे हृदयी. हरिहरा भेद नाही करू नये वाद. गोपाल दादा, ही कथा घेताना निलेश भाई याची माझी चर्चा झाली होती की सगळं वारकरी वातावरण आहे, मग इथं शिवमहापुराण जर कथा आपण घेतली तर असं काही होईल का की म्हणजे शिवभक्त आणि विष्णुभक्त असं काही? म्हटलं तसं काही नाही. झाली होती आपली चर्चा, तुमच्या लक्षात आहे का नाही काय कोणास ठाऊक. तर भगवान शंकर असे आहेत, हे फक्त त्यांच्याच भक्ताचं कल्याण करता असं नाही. एखाद्या विष्णू भक्तानं सुद्धा त्यांच्या जीवनामध्ये निर्माण झालेलं दुःख निवारण करण्याचं काम भगवान भोलेनाथ करतात का? तर वारकऱ्यांचे सुद्धा मूळ गुरु भगवान शंकरच आहेत. हे सगळं ज्ञानाचं भांडार जे खुलं झालंय ना आपल्याला, तर हे मुळात कुठून मिळालं आपल्याला? आदिनाथ गुरु. कोण आहेत आदिनाथ? भगवान शंकर आहेत. हे वारकऱ्यांचे मूळ गुरु आहेत. आदिनाथ गुरु सकळ सिद्धांता, आदिनाथ गुरु सकळ सिद्धांता, आदिनाथ गुरु सकळ सिद्धांता, आदिनाथ गुरु सकळ सिद्धांता. मथिन तयाचा मुख्य शिष्य, मथिन तयाचा तयाचा मुख्य शिष्य, मथिन तयाचा, मथिन तयाचा मुख्य शिष्य, मथिन तयाचा, मथिन तयाचा मुख्य शिष्य, मथिन तयाचा. मच्छिंद्राने बोध गोरक्षास केला, मच्छिंद्राने बोध गोरक्षास केला. गोरक्ष बळाला दैन्य प्रति, गोरक्ष बळाला, गोरक्ष बळाला दैन्य प्रति, गोरक्ष बळाला. ओ गोरक्ष बळाला दैन्य प्रति, गोरक्ष बळाला, गोरक्ष बळाला दैन्य प्रति, गोरक्ष बळाला. दैन्य प्रसादे निवृत्ती दाता, दैन्य प्रसाद
सगळं सिद्धांचा आणि मच्छिंद्रदयाचा मुख्य शिष्य. मच्छिंद्राने बोध गोरक्षासी केला, गोरक्ष वळाला गहिनी प्रती. गहिनी प्रसाद निवृत्ती दातार आणि ज्ञानदेवासार. ज्ञानोबारांनी खुलं केलं. पण आपले मूळ वारकरी कोण आहेत? पहिले वारकरी भगवान शंकर आहेत. म्हणून शंकर आणि विष्णू असा भेद करायचा प्रश्नच नाही. तरीही भगवान शंकराची जी भक्ती आहे, भगवान भोलेनाथानं एका वैष्णवावरती कृपा केली आणि त्यांच्या जीवनातलं दुःख नष्ट झालं. कोण वैष्णव? जे अखंड नारायणाचं भजन करतात ते नारायण नारदजी. एकदा नारदजी हिमालयाच्या गुफेमध्ये तपश्चर्या करत होते. नारदजी हिमालयाच्या गुफेत तपश्चर्या करत असताना नारदजी तर तप करायला लागले, पण इंद्रालाच टेन्शन आलं. इंद्र हा पक्का राजकारणी बा. कुणी तपश्चर्या करायला बसलं की ह्याला टेन्शनच येतं. त्याला वाटतं आपल्या पुढं कुणी गेलं नाही पाहिजे. असतात काही लोकांची वृत्ती तशी, आपल्या कुणी पुढं जायला नको. बरं आता तपश्चर्या नारदजी केले, याला काय त्रास होणार? त्याच्या डोक्यात काय? नारदजीनं जर तपश्चर्या केली आणि माझं पद जर हिसकावून घेतलं तर? इंद्राला खुर्चीपेक्षा दुसरं काहीच प्रिय नाही आहे. बऱ्याच लोकांना खुर्ची फार प्रिय असते. खुर्चीवरचा त्यांचा कार्यकाळ संपला ना, ते खुर्च्या उचलून घेऊन जातात सोबत, पण खुर्ची सोडत नाहीत. ते इंद्राला टेन्शन आलं. इंद्रानं कामदेवाला बोलावलं. कामदेवा, नारदजीची समाधी भंग करा. कामदेव आले. जिथे नारदजी तपश्चर्या करत होते तिथे कामदेवांनी अप्सरांचं नृत्य, गंधर्वांचं गायन आणि गणाचं वादन चालू केलं. कामदेव आदेश करतात, नाचो, गाओ, बजाओ, नाचो, गाओ, बजाओ, नाचो, गाओ, बजाओ. गंधर्व गायन करतात, गण वाजवतात, मृदंग, डमरू वाजतात. नारदजीची समाधी भंग झाली पाहिजे. बजाओ और गाओ और नाचो और नाचून नाचून अप्सराच्या पायातली घुंगरं तुटली, गंधर्वांचे गळे फाटले, गणांचे ढोल फुटले, तरी नारदजीची समाधी भंग होत नाही. कामदेव रागातात, बंद करा आणि चालते भा. तुम्ही नका जाऊ, तर कथेचा घोटाळा होईल आपल्या. दिलं हाकलून. चालते भा. किती वेळचं तुम्ही गायन करता, वाजवता, पण नारदजीची समाधी भंग होईना. कामदेवानं वेगळाच प्रयोग केला. गोपाल दादा, कामदेवानं काय केलं? फुलांचा हार घेतला, नारदजीच्या गळ्यात घातला, नमस्कार केला आणि नारदजीची स्तुती केली. नारदजीनं कामदेवाला हरवलं, पण कामदेवानं सुद्धा नारदजीला 3 गोष्टीनं हरवलं: फुलांचा हार, नमस्कार आणि स्तुती. फुलांचा हार असा आहे, तो ज्याच्या गळ्यात घालायचा आहे, जो घालणार आहे तो ताठ उभा असतो, पण ज्याच्या गळ्यात घालायचा त्याला खाली वाकावं लागतं. याचा अर्थ असा आहे, हाराच्या समोर हार मानल्याशिवाय जो गळ्यात येत नाही त्याचंच नाव हार आहे. आणि नमस्कार वाकून केल्या जातो त्याचं नाव नमस्कार आहे. पण छाताड काढून नमस्कार, जणू काय बेडूक फसला याच्या घशात, असा कधी नमस्कार होत नसतो. नम्र भावानं जो केला जातो त्याचं नाव नमस्कार. एक प्रमाणे पहा,
मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या. वारकरी बाबा तुम्ही माझ्या समोर आहात. मला बाकीच्यांचं काही माहिती नाही, पण मी एक मला स्वतःला सवय लावून घेतली. वारकरी टाळकरी लोक कीर्तनात उभी असतात आणि आपण म्हणतो ना सगळ्या वारकऱ्यांना वंदन, तेव्हा मी त्यांच्या तोंडाकडे नाही पाहत, त्यांच्या पायाकडे पाहत असते. मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या, तेव्हा तो नमस्कार करतो. कामदेवानं नारदजीला 3 गोष्टीनं फसवलं: फुलांचा हार, नमस्कार आणि स्तुती. नम्रतेनं जो केला जातो त्याचं नाव नमस्कार. छाताड काढून कधी नमस्कार होत नाही. बऱ्याच लोकांना सवय, संत आले की छाताड काढायचं आणि पुढारी आले की डोक्याला टेंगुळ निघेपर्यंत डोकं आपटून घेऊन नाकरकडून पाया पडायचं. अरे संताच्या पायाला जर तुमचा माथा टेकला ना तर कपाळावरच्या दुर्भाग्याच्या रेषा नष्ट होतील, भाग्याच्या रेषा खुलतील तुमच्या कपाळावर. साधूच्या चरणावर माथा टेकवा, कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही तुमचं. आणि हे कोरडं नाही सांगायचं, अनुभव तर आहेच आहे आमच्या जीवनात. पण संतांची वाक्य किती लोकांचे अनुभव आहेत. साधूच्या चरणावर माथा टेकवला नाही तुमचं कल्याण झालं तर मग आम्हाला बोला. ती किंवा या तुमची आमची नाही, साधूच्या चरण स्पर्शाची असते. कारण साधूच्या चरणामध्ये अनेक तीर्थांचं वास्तव्य आहे. अनेक तीर्थ एकत्र संतांच्या पावलामध्ये. या टाकरखेड्याला उगीच तीर्थक्षेत्र म्हणत नाही. तुम्ही म्हणाल इथं जवळ नदी नाही. अरे साधूचे चरण म्हणजे सगळ्या नद्यांचा संगम आहे. साधूच्या चरणामध्ये नदीत पाणी असतं, त्या पाण्यात स्नान केलं तरच पाप धुतल्या जातं. पण संतांच्या पायाखालची माती जरी अंगावर आली तरी पाप निघून जातं. साधूचे चरण हे साक्षात तीर्थाचं स्थान आहे. पण कधी संत जर घराला आले ना, एक वेळेला कपाळाला तिलक लावायचा विसरला तरी चालेल, पण त्यांच्या चरणावरती औक्षण करायचं आणि तिथे माथा टेकायचा विसरू नका कधीच. तुमचं कोटी कल्याण होईल माझ्या ताई. नारदजीची स्तुती केली. नारदजींना फुलांचा हार घातला. स्तुती ही चांगल्या क्षेत्रात स्तुती व्हावी. स्तुती माणसाला फसवते. स्तुती घातक आहे. पण कोणती स्तुती घातक आहे? एखादा माणूस चोरी करून आला आणि त्याला शाबासकी दिली, वारे पठ्ठ्या काय भारी चोरी केलीस तू, तर ही स्तुती माणसाला फसवते. कोणती स्तुती माणसाला प्रगतीपथावर घेऊन जाते? तुम्ही गुलाबबाबांच्या या भव्य सप्ताहात अन्नदान केलं, तिथे तुमची जर स्तुती झाली तर समजावं साक्षात बाबांनी ती तुमची स्तुती केलेली आहे. बाबांची तुमच्यावर कृपा झालेली आहे. भगवंतानं तुम्हाला आशीर्वाद दिला असा त्याचा अर्थ आहे. चांगल्या कामात, चांगल्या कार्यात जर तुम्ही सेवादान दिलं, सहकार्य केलं, एखादा महत्त्वाचा जबाबदारीचा सेवेचा भाग उचलून घेतला आणि जर भव्य कीर्तनाच्या व्यासपीठावरनं, कथेच्या व्यासपीठावरनं जर तुमचं कौतुक झालं तर समजावं ती तुमची स्तुती, तो तुमचं कौतुक एकतर ईश्वरानं गुलाबबाबांनी केलेलं आहे. तुम्हाला बाबांचा आशीर्वाद मिळणार. पण तुम्ही एखादं पाप केलं आणि तुम्हाला जर शाबासकीची थाप भेटली तर समजावं ती स्थिती तुम्हाला घातक आहे. स्तुती माणसाला कसं फसवते माझ्या दादांनो, एक उदाहरण सांगते. उदाहरण बहुतेकांच्या परिचयाचं आहे. जुन्या काळापासून ते उदाहरण चालत आलेलं आहे. 3 मुली होत्या, अतिशय देखण्या, पण कुठेच त्यांचं जमत नव्हतं. का? तर तिघीकडे 3 चमत्कार होते. एक तुताणी, एक गेंगाणी आणि एक बोबडी. हे उदाहरण खूप दिवसापासून चालत आलेलं आहे. पण वक्ता बदलला की उदाहरणातला गोडवा बदलतो पहा. 3 मुली होत्या पण कुठे जमायचं नाही, कारण तिघीकडे 3 दोष होते. पूर्वीचा काळ होता, पोरींचं लवकर जमत नव्हतं. आता काळ बदलला. पूर्वी पोरींचं लग्न जमत नव्हतं, आता पोरांचंच जमत नाही. आता गावागावाचा सर्वे करा, 25 ते 30च्या रेंजमध्ये असे सापडतात ना कोण, त्यांचं कुठंच जमना. काळ बदलला ना. काळ कधीच कायम कोणाचा नसतो. जो बदलतो त्याचं नाव काळ आहे. पूर्वी घरात सासवांचा दरारा असायचा, आता
सासूचा धाक आहे का आता घरामध्ये? आता कुणाचा आहे डिमांड घरात? आज घरात कुणाची पावर चालते? अय टाकरखेडा, हा? पूर्वी घरामध्ये सासूची पावर होती, आता कुणाची पावर आहे? काय प्रामाणिक आहेत तुम्ही, खरं खरं बोलताय. पूर्वी सासूची पावर होती, आता सासूची पावर संपली, आता सुनेची पावर आहे. आणि खरंच सांगते मी तुम्हाला, 2024 मध्ये सगळ्या सासवांनी काळ ओळखून चाला. कारण आज काळ सासूचा नाही, आज काळ सुनेचा आहे. 2024 मध्ये सासूनं सुनबाईला डुसफूस करायचं नाही, तिला टाकून बोलायचं नाही, तिला पाण्यात पाहायचं नाही. आणि सुनबाईच्या माहेरचे आल्यानंतर रात्री 2 वाजता उठून त्यांच्या पिशव्या तपासायच्या नाही. याच्यातला एकही प्रयोग 2024 मध्ये करायचा नाही. कारण आज काळ सासूचा, आज काळ सुनेचा आहे. या टाकरखेड्यामधल्या सगळ्या सासवा बिचाऱ्या समजदार आहेत बरं, खूप छान आहेत तुम्ही. इथं सासू सुनेचं भांडणच नाही, इथं सासू सुनेचा वादच नाही. तुम्ही म्हणताल ताई तुम्हाला कसं कळालं की इथं सासू सुनेचं भांडण नाही म्हणून? कथेत बसलेल्या सासवांच्या तब्येतीवरून कळालं. तुमच्या गुटगुटीत तब्येत आहेत ना, सफरचंदासारखे गॉल, तुम्हाला फक्त सून प्रसन्न, दुसरं काहीच खरं नाही. आणि जर तुम्हाला सून प्रसन्न नसते तर तुम्ही काय कथेत बसले असता, तिकडंच घराला राखून बसले असता, तुम्ही कथेच आल्याच नसत्या. जरा काळ ओळखून चालावं. मला एकच सांगायचं आहे तुम्हाला, पूर्वीचा काळ होता, मुलींचं लवकर जमत नव्हतं. या 3 पोरींकडे 3 चमत्कार, एक तूतानी, एक गेंगानी, एक बोबडी. पाहुणे पाहायला आले की काहीतरी बडबड करायच्या, आणि आलेले पाहुणे पळून जायचे. वडील वैतागून गेले, म्हणे पोरींनो आता हा माझा शेवटचा प्रयत्न आहे. आता जर का आलेले पाहुणे तुमच्या बडबडीनं गेले तर मी तुमच्या लग्नाच्या भानगडीत पडणारच नाही. बाप वैतागून गेला. पोरी म्हटल्या पप्पा आता आम्ही ब बोलणारच नाही. ठरलं त्यांचं. पाहुणे पाहायला आले, पाहण्याचा कार्यक्रम झाला. सुंदर मुली होत्या नक्षत्रासारख्या, भुवया आणि नासिक म्हणजे धनुष्याला लावलेला बाणच, पाणीदार डोळे, गुलाबाच्या पाकळीसारखे गाल, डाळिंबीसारखे ओठ, सुंदर कानाची चाफेकळी, सुडोल बांधा, भुजंगासारखी वेणी, चालायला लागल्या का हरणीच्या चालीनं चालायच्या. एवढ्या देखण्या पुरी होत्या. पाहिल्या कीच पसंत पडल्या. सुपारी पण फोडली आणि तारीख पण काढली लग्नाची. मग आता तारीख फिक्स झाल्यामुळे पाहुण्यांना जेवण केलं. पाहुणे जेवायला बसले. सकाळच्या 10 वाजता आलेले पाहुणे दुपारच्या 4ला जेवायला बसले. त्याच्यामध्ये एक छोट्या पोटाचा पाहुणा होता. त्याचं पोट पटकन भरलं. पोरी स्वयंपाक आणून देत होत्या, वडील वाढत होते. त्याच्यातला एक चतुर पाहुणा म्हटला सकाळपासून आलोय आम्ही पण पोरी बोलतच नाहीत, नेमकी अडचण काय? तो पाहुणा म्हटला काहीही करून या पोरींना बोलतच करायचं. त्या पाहुण्यानं ताटाकडे पाहिले का वाटीत कढी होती. कढी खाणारा टाकरखेड्यातला असेल नाही तर मुंबईचा असेल. कढीमध्ये 5 बोटं बुडून कढीचा फुरका मारल्याशिवाय कढीची टेस्ट कळत नाही. त्या पाहुण्यानं 5 बोटं बुडवली आणि फुरकन फुरका मारला. म्हटला वाह काही कढी झाली, अशी कढी आम्ही आजपर्यंत खाल्ली नाही. काय काय घातलं असेल या कढीला. जिनं कढी केली ती पातीला घेऊनच बाहेर पडाली. ती म्हटली पाहुणं कलियुगत गोल झाली का? त्या जीव धातलं मी धातलं थकाल पाथून घामाघूम झाले मी. वालू का थोली कली घ्या ना पली पली कली कली. आता ज्यानं कढीचं कौतुक केलं त्या
त्याला तर चक्कर चालेल, कडीच्या पातेल्यातच पडलं. तोंडानं काय नाकानंच कडी ओढायला लागलं फुर्र. तिच्या शेजारी शिरा वाढत होती, ती मध्ये मध्ये अडकत होते. 2 शब्द बोलायला अर्धा तास लागत होता तिला. ती म्हटली अगं ग कशाला बाबा 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 बोलली. ज्याला शिरा वाढत होते त्याच्या नरड्यात घास फसला आणि तो शिऱ्याच्या टोटोटोपल्या पडला. तिसरी होती गेंगाणी. ती म्हटली काय केलं तुम्ही, कशाना बोलणार, जमण्यानं मोडणं. काय म्हटले, जमण्यानं बोलणं. तुम्हाला कन्न का कन्न ना. जेव त्या ताटावरनं पाहुणे आशे पळाले. पुन्हा त्यांनी टाकरखेड्याचं तोंड पाहिलं नाही. अंजनगाववरनंच कट मारायचे, पण इकडं काही येत नव्हते. स्तुती माणसाला फसवते, स्तुती घातक आहे. माझ्या ताई दादांनो, नारदजीला फसवलंय स्तुतीनं. कारण काम जिंकणं एवढं सोपं नाही आहे. नारदजीला वाटलं मी काम जिंकला, पण सत्य सांगते, नारदजी ज्या भूमीमध्ये तपश्चर्या करत होते त्या भूमीला महादेवानं आरक्षित केलेलं होतं. महादेवानं सांगितलं होतं, कामदेवा, या भूमीवरती तुझी चाल चालणार नाही, तुझा प्रभाव पडणार नाही. या भूमीमध्ये जो कोणी तपश्चर्या करायला बसेल त्याचं तप सिद्ध होईल. काही भूमींचा प्रभाव असतो. या टाकरखेडा भूमीचं पुण्य आहे की बाबांचं समाधीस्थान इथे झालं. भूमीचं पुण्य असतं. शरीर असताना बाबा कितीतरी क्षेत्रावर फिरले असतील, कितीतरी गावांचा उद्धार केला असेल. आता पाठीमागे पळसोड्याला कथा झाली माझी. पळसोड्यावरनं रोज माझा प्रवास असायचा शेगावकडे. पळसोडा ते शेगाव रोडवरती काटेल नावाचं तीर्थक्षेत्र आहे, ते सुद्धा बाबांचं आहे. आणि हे मला शेवटच्या दिवशी कळालं. गोपाल महाराज बोलले, दीदी इथे बाबांचं खूप मोठं मंदिर आहे. मी म्हटलं लवकर नाही का सांगायचं. आणि शेवटच्या दिवशी कळालं आम्हाला. कधीतरी बाबा बोलावतील आम्हाला दर्शनाला, हा विश्वास आहे मला. तर मी हे का सांगते तुम्हाला, भूमीचं पुण्य असतं. तसं नारदजी जिथे तपश्चर्या करत होते त्या जागेचं पुण्य होतं. आणि नारदजीला वाटलं की मीच काम जिंकला, पण तसं नव्हतं. नारदजीला अहंकार झाला. नारदजी अहंकारामध्ये भटकायला लागले, फिरायला लागले. नारदजी अहंकारात पुढे पुढे चालतायत. महादेवाकडे आले, बोले नाथ, काम जिंकला पठ्ठ्यानं. महादेव म्हणतात, नारदजी तुम्ही थोर संत आहात, तुम्ही काम जिंकला या गोष्टीचा आनंद वाटतो, पण भगवान नारायणाला सांगू नका तुम्ही काम जिंकला म्हणून. नारदजीला वाटलं या बाबाला आपलं मोठेपणच सहन होईना, म्हणून तर हे बाबा आपल्याला म्हणतात की तुमचं गुणगान गाऊ नका. कारण महादेवानं काम जाळलं आणि नारदानं काम जिंकला. म्हणजे त्यांच्यापेक्षा एक गोष्ट मी सरस केली, ही गोष्ट महादेवाला सहन होईना. नारदजीनं महादेवाचं ऐकलं, सोडून दिलं, पुढे गेले. विष्णू भगवंताकडे आले. विष्णू भगवंताला सांगितलं, नारायणा मी काम जिंकला. नारायण म्हणतात, नारदजी कौतुक आहे तुमचं, आणि तुम्ही काम जिंकला नारदजी. अरे तुमचं भजन करणारे लोक सुद्धा कामाला जिंकतील. नारदजीला अधिकच गर्व झाला. पण गर्व हा घातक आहे माझ्या दादांनो. हा चांगला नाही. कारण ला उलट केलं तर ढ होतंय. चा ढ व्हायला वेळ लागत नाही. कधीच ज्ञानाचा, गुणाचा, रूपाचा, संपत्तीचा, बळाचा आणि पदाचा माणसानं कधीच अहंकार होऊ द्यायचा नाही. कारण अहंकार शून्य व्हायला वेळ लागत नाही.
नारदजीला झाला अहंकार. नारायणाला चिंता लागली, माझ्या चांगल्या लेकराला अहंकाराचा फोड आला, माझ्या लेकराचा अहंकार मला कमी करायचा आहे. नारदजी तिथून गेले आणि भगवान श्री विष्णूनं एक सुंदर मायावी नगर तयार केलं. त्या नगराचा राजा शिलनिधी, त्या राजाची मुलगी विश्वमोहिनी. तिच्या स्वयंवराचं नियोजन देशदेशीचे राजकुमार तिला मिळवण्यासाठी तिथे आलेले होते. राजकुमारांची लाईन लागलेली होती. नारदजी तिथून निघाले. राजकुमारांची लाईन पाहून नारदजीनं विचारलं, हे राजकुमारांनो, इथे काय तुम्ही का गर्दी लावली? राजकुमारांनी सांगितलं, नारदजी, या नगराची राजकन्या अप्रतिम सुंदर आहे. तिला मिळवण्यासाठी, तिचा स्वयंवर सोहळा आहे, तिला मिळवण्यासाठी आम्ही इथे रांग लावलेली. नारदजी म्हटले, लग्नाचं काम आहे, आपण कालच काम जिंकलंय, आपल्याला काही लग्नाच्या भानगडीत पडायचंच नाही. नारदजी म्हटले, ठीक आहे. राजकुमार म्हटले, नारदजी, एक काम करा ना, तुम्ही तर महात्मे, तुम्ही कालच काम जिंकलाय, तुम्हाला तर या लग्नाच्या भानगडीत पडायचं नाही, पण आमच्यापैकी कोणत्या राजकुमाराला ती मिळेल, जरा तिचं भविष्य पहा ना, आमचं पण भविष्य पाहून सांगा ना. नारदजी म्हटले, ठीक आहे. गेले त्या मुलीचं भविष्य पाहायला. राजानं स्वागत केलं. या महाराज, बसा. माझ्या मुलीचं भविष्य सांगा, तिला कसला मुलगा राजकुमार मिळणार आहे? म्हणे, मुलीला बोलवा. एवढी अप्रतिम सुंदर होती ती विश्वमोहिनी. जशी चालत 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 जशी आली ना, तर काय सांगू माझ्या ताई दादांनो, ती ठुमकत 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 आली, तर नारदजी तिला पाहतच राहिले. तिच्या चालण्यातला नखरा, नेत्राची लकप, नाक मोरडणं, तिच्या चेहऱ्यावरचे हावभाव पाहून नारदजी बोलले. नारदजी म्हटले, बाप रे बाप, काय सुंदर आहे. म्हणे, असली सुंदर मी पाहिलीच नाही. मला जर माहिती असतं एवढं सौंदर्य या जगामध्ये, तर मी कालच्या पेपरला दिलंच नसतं की काम जिंकलाय म्हणून. नारदजी तिला पाहतच राहिले. ती चालत 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 समोर आली. नारदजी तिचा हात हातात घेतात. एवढा कोमल तिचा हात आहे, जणू काही मखमल. तिचा हात हातात घेतला आणि नारदजी तिचं तोंडच पाहायला लागले. राजा म्हणतोय, महाराज, तिचं तोंड नका पाहू, हात पहा. हात पाहून सांगा तिला कसला राजकुमार मिळणार. तिच्या हातावर होतं, विश्वाचा मालक हिला पती मिळणार आहे. पण नारदजीनं उलट सांगितलं. नारदजी म्हटले, राजा, ही ज्याला मला घालणार तो विश्वाचा मालक होणार आहे. उलट सांगितलं. नारदजीला वाटतंय की काहीही करून ही विश्वमोहिनी मला मिळाली पाहिजे. नारदजी गेले, नारायणाचं ध्यान केलं. भगवान प्रगट हो जाओ, भगवान प्रगट हो जाओ. भगवान प्रगट झाले आणि भगवान म्हणतात, नारदजी काय पाहिजे? भक्ती, ज्ञान, वैराग्य. भक्ती, ज्ञान, वैराग्य नको देवा, मला सुंदर बनवा. किती सुंदर? खूप सुंदर बनवा. नेमकं किती सुंदर?
आणि खूपच सुंदर बनवा. नेमकं किती सुंदर? देवा तुमच्यासारखं सुंदर करा. म्हणे माझी अनंत रूपे आहेत, नेमकं कोणतं रूप देऊ? देवा मला तुमचं हरिरूप द्या, ज्या रूपानं माझं कल्याण होईल ते रूप मला द्या. देव कधी भक्ताचं वाटोळं करत नाही, भक्ताचं कल्याणच करतो भगवान. हरिरूप दिलं. हरी म्हणजे देवाचं एक वानराचं रूप आहे. नारदजी अख्खे सुंदर झाले. हळदीच्या गाभ्यासारखा देह, सोन्यासारखी कांती, अख्खे सुंदर, फक्त तोंडातच बंदर. नारदजी अख्खे सुंदर झाले, खूप सुंदर दिसत आहे, फक्त तोंडात बंदर. पण नारदजी हातान पायच पाहतात, तोंड पाहायला वेळच नाही नारदजीला. नारदजी आले राजकुमाराच्या रूपात आणि येऊन बसले बाकड्यावरती, जिथे राजकुमार एकत्र होते तिथे. ही विश्वमोहिनी ठुमकत 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 आली आणि तिनं हातामध्ये, तिच्या हातात धवल फुलांची माला, तिच्या हातात पांढरा शुभ्र फुलांची माळ होती. पण त्या विश्वमोहिनीनं पहिल्याच बाकड्यावर वानराच्या तोंडाचं पाहिलं. तिला रागच आला. तिनं ती सगळी लाईन सोडून दिली, शेवटच्या लाईनला गेली. शेवटच्या लाईनला गेल्यावर नारदजी उठून उभे राहिले आणि म्हणतात, तो उधर क्यों चली गई, उसने मुझे देखा नहीं क्या? नारदजीच्या शेजारी शिवगण होते. ते म्हटले, बाबा टेन्शन घेऊ नका, तुमचं एवढं सुंदर कुणीच नाही तर चक्कर खाऊन इकडंच येणार आहे. नाही ती तिकडं का बरं गेली असेल, तिनं मला पाहिलं नाही का, मी किती सुंदर. हे म्हणायचे, नका तुम्ही टेन्शन घेऊ नका, ती इकडंच येणार आहे. नाही उधर क्यों चली गई, उंच टाचा करून पाहायचे तिला. तेवढ्यात तिनं राजकुमाराच्या रूपातल्या श्री विष्णूच्या गळ्यात माळा घातली. विष्णू भगवंताला माळ घातल्यानंतर नारदजी म्हटले, का या पुरीला रूपाची पारख आहे? माझ्यासारख्या सुंदर युवानाला सोडलं, त्या सावळ्या राजकुमाराला माळ घातली आहे का तो माझ्या एवढा सुंदर? काय माझे हात, काय माझं शरीर, काय माझी त्वचा. शिवगण म्हटले, बाबा तिला नाही रूपाची पारख, पण तुम्हाला तुमच्या रूपाची पारख आहे का? म्हणे असं काय बोलता? म्हणे तुम्ही फक्त हातन पायच पाहता, तोंड पाहिलं का तुम्ही तुमचं? नारदजी म्हटले, मला तोंड पाहायला लावता? रागात आले नारदजी, निघून गेले आणि पाण्यात पाहिलं तोंड. पूर्वी आरशे नव्हते, पाण्यामध्ये चेहरा पाहिला तर नारदजी अख्खे सुंदर, फक्त तोंडात बंदर. नारदजीला वाईट वाटलं, विष्णूनं आपल्याला फसवलंय, विष्णूनं आपल्याला धोका दिलाय. रागात आले नारदजी. नारदजीनं रागात फन 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 करत पुढे निघाले. तर पुढे जाताना रथामध्ये विश्वमोहिनी आणि भगवान नारायण. माझ्या दादांनो, मला एक गोष्ट सांगा, एखाद्या माणसाच्या वरनं घरात भांडणं व्हावेत, एखाद्या माणसाच्या नावावरनं, आणि नेमकं घरातून बाहेर पडल्यावर तोच माणूस दिसावा आपल्याला. आगीत रॉकेल टाकल्यासारखं होतं की नाही? एखाद्या माणसावरनं भांडणं झाले तोच लगेच आपल्याला दिसला, आगीत रॉकेल टाकावं असं होतं. राग भडकतो माणसाचा. तसं नारदजीचा राग भडकला. नारदजी म्हटले, विष्णू तुम्ही कपटी आहात, तुम्ही छली आहात, जिला मला प्राप्त करायचं तिला घेऊन तुम्ही निघालात. देवा माझा शाप आहे तुम्हाला, तुम्ही तिचा माझा वियोग केला. माझा शाप आहे, तुमचा आणि तुमच्या पत्नीचा वियोग होईल. आणि मला वानराचं तोंड केलं ना, तर तुम्हाला याच वानराच्या जातीची मदत घ्यावी लागेल. शाप दिला की सगळी माया अदृश्य झाली, कारण ते सगळं मायावीच होतं. विश्वमोहिनी नाही, ते नगर नाही, राजा नाही, काहीच नाही. नारदजीला कळालं, अरे रे रे, ही तर माया होती, आपण फसलो. नारदजी म्हणतात, देवा चूक झाली माझी, काम जिंकला, या गोष्टीचा अहंकार झाल्यामुळेच हे घडलं. देवा मला माफ करा, मला वाचवा, मी तुम्हाला शाप दिला, तो शाप मी वापस घ्यावा, असं काहीतरी करा. भगवान म्हणतात, नारदा इथं सगळं काही माझ्या इच्छेनं होत आहे. तुमच्या तोंडातून माझ्यासाठी शाप बाहेर निघाला, ही सुद्धा माझी लीला आहे, दुःखी राहू नका. पण नारदजी बेचैन झाले.
नारदजीला कर्मेना उदास झाले नारदजी. दुःखी झालेल्या नारदजींनी भटकत 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 पुढे आले आणि ब्रह्मदेवाला सगळं दुःख सांगितलं. बाबा मला याच्यातून बाहेर काढा. मी माझ्याच देवाला शाप दिला, माझ्या आराध्याला मी बोललो, माझी वाणी अपवित्र झाली, आता मला अनेक दोष लागले, मला बाहेर काढा. ब्रह्मदेव बोलले, नारदा दुःखी राहू नका. तुम्ही नारायणाला शाप दिला, त्याचा दोष तुम्हाला लागलाय, पण त्या दोषातून निवृत्त होण्यासाठी तुम्हाला शंकराचं भजन करावं लागेल. कारण भगवान भोलेनाथाचं भजन केल्यानंतर आपल्या वाणीचे कायिक, वाचिक आणि मानसिक सर्व पापे नष्ट होतात. वाचे वदता शिवनाम तयान बाधी क्रोध काम. तुम्ही शिव शिव शब्दाचा उच्चार करा आणि शिव महापुराण कथा ऐका. नारदा शिव सहस्रनामाचा उच्चार करा, शिवनाम जपा, तुम्ही या दोषातून मुक्त व्हाल. ब्रह्मदेवानं नारदाला उपदेश केला. शिवनाम जपले सहारा मिलेगा, शिवनाम जपले सहारा मिलेगा, शिवनाम जपले सहारा मिलेगा, शिवनाम जपले सहारा मिलेगा. डूबे हुए को किनारा मिलेगा, शिवनाम जपले सहारा मिलेगा, शिवनाम जपले सहारा मिलेगा, शिवनाम जपले सहारा मिलेगा, शिवनाम जपले सहारा मिलेगा. जय हो.
शिव नाम जपले सहारा मिलेगा, शिव नाम जपले सहारा मिलेगा, शिव नाम जपले सहारा मिलेगा, सहारा मिलेगा, सहारा मिलेगा। हर हर महादेव। शिव नाम जपले सहारा मिलेगा। शिव शब्दाचा उच्चार केला, नारदजीनं शिवपूजन केलं, शिवलिंगाला पाणी घातलं, दह्यादुधानं अभिषेक केला, शिवसहस्रनामाचा उच्चार केला आणि ब्रह्मदेवानं कथा सांगितली, शिवकथा आणि नारदानं ऐकली. त्यातून नारदजीचा दोष निघून जातो. पण जी कथा ब्रह्मदेवानं नारदजीला सांगितली ती कथा विस्तारानं पुढे आपण ऐकणार आहोत. शिव प्रागट्यकरण कसं झालं, या विश्वाची निर्मिती कशी झाली ते सगळंच पाहणार आहोत. पण ऐका, आपणही महादेवाला एक तांब्याभर पाणी घातलं तर आपले दोष निघून जातात, जसे नारदजीचे गेले. एक बेलाचं पान जर महादेवाला वाहिलं तर दोष निघून जातात. बेलाचं पान महादेवाला उलटं व्हावं का सोयीचं व्हावं, आता यूट्यूबमुळे बऱ्याच लोकांना माहिती झालं, पण तरी काही लोकांना माहिती नाही. ते व्हावं कसं हे सुद्धा तुम्हाला या कथेतून ऐकायला मिळणार आहे. तांब्याभर पाणी घालण्याचा फायदा काय, दह्या दुधाचा अभिषेक करण्याचा महादेवाला फायदा काय. आता पहा, महादेवाला दूध घातल्यानंतर काय पुण्यफल प्राप्त होतं. महादेवाला जर आपण दूध घातलं तर परिवारामध्ये संतानाची वृद्धी होते. परिवारामध्ये काय होते, संतानाची वृद्धी होते. महादेवाला जर दुधाचा अभिषेक केला तर, महादेवाला जर दही वाहिलं तर परिवारातलं प्रेम वाढतं. आता 4च माणसाचं कुटुंब आहे, पण एकमेकाचं तोंड पाहिलं की तोंडावर 12च वाजतात. घड्याळाचे सगळे काटे एका जागेवर येतात. घड्याळाचे सर्व काटे एका जागेवर येतात आणि काट्यांचं टोक वरच्या दिशेला असतं, तेव्हा घड्याळात किती वाजतात, 12 वाजल्यासारखं परिवारातल्या लोकांचं तोंड होतं. 4च माणसं आहेत, पण जेवणाला सुद्धा एकत्र येत नाहीत, आपापल्या वेळेमध्ये जेवून मोकळे होतात. याचा अर्थ काय, परिवारात प्रेम कमी झालं. आणि सांगू तुम्हाला, आज परिवारातलं प्रेम कशामुळे कमी झालं तर फक्त मोबाईलमुळं. मोबाईल एवढा मित्र आहे माणसाचा की त्या मित्रापुढे दुसरं कोणीच नाही चालत आपल्याला. मोबाईलमुळे माणसं बधीर झाली, बधीर. एक बहादर मोबाईल खेळत खेळत दुसऱ्याच्याच घरात घुसलं आणि जाऊन सोफ्यावर बसलं. बायको दुसऱ्याच्या त्यानं आवाज देत आहे, पाणी आण. त्यानं चप्पल घेऊन यायला पाहिजे, पण ती बधीर किचनमध्ये मोबाईल खेळत होती. ती पण पाणी घेऊन आली, कुणाला पाणी दिलं तिलाच लक्ष नाही, आणि कुणाच्या हातून पाणी घेतलं याला लक्ष नाही. दोघंही मोबाईल खेळत होते. तिनं पाणी देऊन किचनमध्ये मोबाईल खेळत गेले आणि हे सोफ्यावर मोबाईल खेळत बसलं. घराचा ओरिजिनल मालक आला. आता प्रकरण किती महागात जाईल, हे खूप मार बसल की नाही याला. पण घराचा ओरिजिनल मालक आला तर ते पण मोबाईल खेळतच आलं. ते सोफ्यावर त्याला दुसरंच दिसतं. घराच्या मालकाला सोफ्यावर दुसरंच बसलेलं दिसलं. याला वाटलं आपलंच घर चुकलं, ते रिटर्न गेलं आणि दुसऱ्याच्याच घरात घुसलं. खूप मार्ग. हे मोबाईलमुळे माणसं पागल झाले पहा. तर परिवारातलं प्रेम या मोबाईलमुळे कमी झालेलं आहे. घरी बसल्या बसल्या मुंबईच्या मित्राला फोन करतो, हॅलो बरं आहे का, आणि घरात बीपीच्या गोळीने शुगरची गोळी मिळाली म्हणून बाप चक्कर येऊन पडला तरी लक्ष नाही त्याला तिकडं. आणि तिकडं मित्राला विचारतो, शुगरची काळजी घे बरं का. तर महादेवाला जर आपण दही घातलं, दह्यानं अभिषेक केला तर परिवारातलं प्रेम वाढतं. महादेवाला जर आपण तुपानं अभिषेक केला, तूप, तर परिवार रोगमुक्त होतो, रोगमुक्त. महादेवाला जर आपण मधानं अभिषेक केला तर घरामध्ये संपत्तीची वृद्धी होते, धनधान्य संपत्ती भरभरून येतं. आणि महादेवाला जर आपण साखर अर्पण केली तर लेकराचा हट्टीपणा संपतो.
लेकरं हट्ट करतात, तर तो हट्टीपणा संपतो लेकरांचा. दूध वाहिलं तर संतान वृद्धी होते, दही घातलं तर प्रेम वाढतं, मधानं अभिषेक केला तर संपदा वाढते, तुपानं अभिषेक केला तर रोगराई नष्ट होते, आणि साखर वाहिली तर लेकराचा हट्टीपणा बंद होतो. आणि दही, दूध, तूप, मध आणि साखर जर एकत्र केलं तर त्याचं पंचामृत तयार होतं. पंचामृत 5 वस्तूपासून तयार झालेलं. या पंचामृतानं जर महादेवाला अभिषेक केला तर आपल्या जीवनातल्या सगळ्या समस्या संपून जातात. आता मला सांगा, पंचामृत विकत आणायला जायची काही गरज आहे का? आपण आता घरी पण तयार करू शकतो. फक्त लक्षात ठेवा, नाही तर पंचामृत गोड झालं का नाही असं करून पाहता, तसलं काही करू नका, उष्ट करू नका. काही बायांना खूप नाद आहे, भाकरी करता करता पापड काढणार, तोंडात टाकणार, भाजी करता करता शेंगदाणे गट, हरभऱ्याचे डाळ गट, अगोदर तुष्ट करतात. तसलं करू नये, कारण त्याला बकरीची सवय म्हणतात. बकरीच्या समोर काही पण येऊ द्या, लगेच खाते. तसं काही मला तुम्हाला तसं म्हणायचं नाही, पण थोडंसं पथ्य पाळावं. गृहस्थी जीवन जगताय तुम्ही. स्वयंपाक केला तर अगोदर देवाला नैवेद्य दाखवायचा असतो. मग नैवेद्यामध्ये उष्ट जाऊ नये, पण भाकरी करता कधीच भाकरीचा, फुगलेल्या भाकरीचा पापड कधीच खायचा नाही. तर हे पंचामृत महादेवाला घाला. नारदानं एवढी महादेवाची पूजा सुंदर केली आणि एवढं नामस्मरण केलं, एवढे एकाग्र झाले जशा मीराबाई कृष्ण भक्तीमध्ये एकाग्र होत होत्या. मीराबाई कृष्ण भक्तीमध्ये, पटकन या थोडीशी झाकी घेऊ ना, उशीर लावू नका, जा पळत. मीराबाई कृष्ण भक्तीमध्ये एवढ्या एकाग्र व्हायच्या जसे नारदजी शंकराच्या भक्तीमध्ये गूढ गढून गेले. एवढे गढले नारदजी. बाबा आपल्याला थोडं इकडे यावं लागेल, असं इकडे बसावं लागेल आपल्याला. अशा आडव्या पट्ट्या टाकून इकडे बसतो तुम्ही, जिथं आपण व्यासपीठावर जातो. चौकदार बाबा ते कूलर अलीकडे घ्या. नारदजी शिवभक्तीमध्ये समरस झालेले आहेत. शिवनाम जपले सहारा मिलेगा, डूबे हुए को किनारा मिलेगा. शिवनाम जपले सहारा. श्रोत्यांना माझी विनंती, भगवान शंकराच्या नाम जपानं जर नारदजीचं दुःख कमी झालं तर आपणही भगवान शंकराचं नामस्मरण करायचंय. मी पुढे म्हणते, तुम्ही मागे म्हणा. शिवनाम जपले सहारा मिलेगा. एकत्र म्हणा, रेल्वेचे डबे सटकल्यासारखं करू नका, असं एकत्र म्हणा, सुंदर म्हणा. शिवनाम जपले सहारा मिलेगा म्हणा.